देऊळगाव राजा नगर परिषदेला लागूनच असलेल्या आळंद पांदी नवीन रोड परिसरामध्ये सांडपाणी साचल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। साचलेल्या घाण पाण्यामध्ये डास आणि कीटकांची उत्पत्ती होत असल्यानं डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढलाय। नाल्याचं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे। विशेष म्हणजे नालीसाठीचे पाईप मागील 15 दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून आहेत, मात्र काम सुरू झालं नाहीये। स्थानिक नागरिकांकडून नियमित कर वसूल करूनही परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप होतोय। आधी रस्ता बांधणे आणि नंतर तोच रस्ता खोदून पाईप टाकण्याचा प्रकार हा नियोजन शून्य कारभाराचं उदाहरण असल्याची टीका नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 63 नुसार स्वच्छता, सांडपाणी निचरा, रस्त्यांची देखभाल आणि सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा पुरविणे ही नगर परिषदेची बंधनकारक जबाबदारी आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होती। नगरपालिकेला लागूनच असलेला आळंद पांदी रोडवरती घाणीचे साम्राज्य येथे अनेक सुजाण नागरिक राहत असून सुद्धा या ठिकाणी नगरपालिकेचा पावसाळ्या अगोदर पाण्याचा निचरा करण्याचे शून्य नियोजन आपण बघू शकता। या व्हिडिओमध्ये आपण बघा, येथे खूप सांडपाणी साचलेले आहे नालीचे, यावरती अनेक कीटक वगैरे आहेत। यामुळे नागरिकांचा अनेक बिमारी होण्याचे शंका बिमाऱ्या होऊ शकतात। तसेच आपण रोडवरती बघू शकता की सांडपाणी वाहत असून येथे दुचाकी चालवणाऱ्या लोकांचा अपघात होण्याची शक्यता आहे। तसेच रोडवरती आपण बघू शकता की येथे पाईपसुद्धा दिसत आहे। म्हणजे आता अगोदर रोड बनवला, आता रोड पुढून पुन्हा पाईप टाकणार का नगरपालिका? असे अनेक चुकीचे कामं होत आहे। जर रोड करायचा होता तर मग अगोदरच का पाईप टाकले नाही? तसेच या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हा एरिया बघू शकता। रोडच्या बाजूला संपूर्ण सांडपाणी नालीचे पाणी साचलेले आहे। इथून तिथपर्यंत तिथे नाली दिसत आहे, तिथून इथपर्यंतच का नाली केली नाही? बरं, जर केली नाही तर त्याच्यासाठी उपाययोजना का केली नाही? व हे सांडपाणी येथे जमा होऊन नागरिकांना अनेक बिमारींना सामोरे जावे लागले तर याची जबाबदारी नगरपालिका घेईल का? व नगरपालिका आजपर्यंत आपल्याकडून जो टॅक्स जमा करते त्या बाबतीत आपल्याला कोणतीही सुविधा दिलेली नगरपालिकेने दिसत नाही। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।